बातमी बघूयात नाशिकमधनं। नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार शिबिर सुरू आहे। या शिबिरामध्ये आदित्य ठाकरेंच्या स्वागताला स्टेजवरती जास्त गर्दी झाल्यामुळे हा स्टेज खचलाय। आदित्य ठाकरेंच्या सत्काराला स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली आणि हा स्टेज खचल्यामुळे सुदैवाने कुणालाही इजा इथे झालेली नाही, मात्र स्टेज खचल्याचं दिसतंय। हे सगळेजण आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी स्टेजवरती चढले होते। आदित्य ठाकरे यांना पुष्पगुच्छ देताना त्यांचं स्वागत करताना हा स्टेज खचल्याचं आपल्याला या दृश्यात दिसतंय आणि त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या असं एकीकडे आदित्य ठाकरे सांगतायत, मात्र प्रमाणापेक्षा जास्त गर्दी स्टेजवरती झाली। यामध्ये सुदैवाने कुणाला दुखापत झाली नाही। तिथल्या तिथे हा स्टेज खचला, थोडासा खाली गेलेला आपल्याला दिसतोय। हे सगळे लोक ज्या वेळेला स्टेजवरती उभी होती, आदित्य ठाकरे सुद्धा या स्टेजवरती होते आणि त्यावेळेला स्टेज कसा खचला त्यावेळेचं हे थेट दृश्य एका व्हिडिओमध्ये कैद झालंय। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांच्याकडनं। लक्ष्मण, काय घडलं? श्वेता, आज नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा संपन्न होतोय आणि या निर्धार मेळाव्याचं उद्घाटन आणि सुरुवातीचं भाषण जे आहे ते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते यांच्या उपस्थितीमध्ये होणार होतं। त्यावेळेला ज्यावेळेला आदित्य ठाकरे जे आहे व्यासपीठावर आले त्यावेळेला त्यांच्या स्वागतासाठी नाशिक शहर आणि जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। प्रत्येक जण आदित्य ठाकरे यांच्यासोबत पुष्पगुच्छ देताना फोटो काढण्यासाठी गर्दी करत होता। व्यासपीठावर प्रचंड गर्दी झाली आणि त्यावेळेला जो स्टेज आहे, जो मुख्य स्टेज आहे ज्यावरती आता मान्यवरांची भाषणं संपन्न होत आहे, तो स्टेज जो आहे तो थोड्या प्रमाणामध्ये खचल्याचं दृश्यांमध्ये दिसतंय आणि याच वेळेला ही बाब जी आहे ती आयोजकांच्या लक्षात आली आणि त्यानंतर तातडीनं स्टेजवरची गर्दी जी आहे ती कमी करायला सुरुवात करण्यात आली। स्वतः आदित्य ठाकरे यांनी स्टेजवर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना काळजी घ्या अशा प्रकारच्या सूचना केल्या आणि स्टेजवरची गर्दी कमी करण्याच्या सूचना दिल्या आणि त्यानंतर मात्र आयोजकांनी संबंधित सदरचा जो स्टेज आहे तो स्टेज पूर्ववत केलेला आहे आणि याच स्टेजवरती आता आदित्य ठाकरे यांचं भाषण जे आहे ते देखील सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र सुदैवानं हा स्टेज पूर्णतः कोलमडला नाही किंवा कोसळला नाही। जर हा स्टेज मोठ्या कोसळला असता तर मोठ्या प्रमाणात स्टेजवरच्या व्यासपीठावरच्या कार्यकर्त्यांनाही इजा झाली असती, आदित्य ठाकरे यांनाही इजा झाली असती। मात्र वेळीच कार्यकर्त्यांनी गर्दी कमी केल्यामुळे मोठी दुर्घटना जी आहे ती टळलेली आहे। बिलकुल, धन्यवाद लक्ष्मण या माहितीसाठी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज निर्धार मेळावा आहे आणि त्या दरम्यान स्टेजवरती प्रमाणापेक्षा जास्त गर्दी झाली आणि स्टेज खचल्याचं दृश्यात दिसतंय। सर्व सन्मान संपन्न झाले, सर्वांनी मंचावरून खाली मुलुक महाराष्ट्र